सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील वावी येथे नूतन माध्यमिक विद्यालयातील मित्रमैत्रिणींना पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळाली आणि सर्व मित्रमैत्रिणी एकत्र भेटून 36 वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणींना अनुभवांना उजाळा दिला। 1989 साली येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचा उंबरठा ओलांडून गेलेल्या जुन्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सस्नेह मेळावा उत्साहात पार पडला। 1989 सालची 10वीची परीक्षा देऊन शाळेचा उंबरठा ओलांडून तिला कायमचा अलविदा केलेल्या प्रत्येकाने पुढचं पाऊल टाकलं। त्यामुळे शालेय जीवनानंतर प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे झाले। सन 1989 सालातील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा राहता तालुक्यातील सावळी विहीर येथील अगत्य कृषी पर्यटन केंद्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तब्बल 36 वर्षांनंतर विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र आल्यानं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात औत्सुक्य, कुतूहल, भेटीची, एकमेकांना बघण्याची ओढ निर्माण झाली होती। थेट इचलकरंजी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणारी विद्यार्थिनी अश्विनी मधाळे धावतच आली होती। वावी येथील डॉक्टर वैभव केसकर, सिन्नर येथील कांचन कासट, पिंपरवाडी येथील माजी सरपंच विजय गायकवाड, सिन्नर येथील ॲडव्होकेट प्रमोद धमाले, नाशिक येथील प्राध्यापक आनंद खरात, यादव बंधू, मिठसागरे येथील माजी सरपंच आनंदा कांदळकर, कल्याण येथील बापू चतुर आदींनी मोठमेळाव्याचं नियोजन केलं होतं। विद्यालयीन मित्रांचे नंबर मिळवण्यापासून ते मेळावास्थळी मित्रमैत्रिणी आणायची कसरत सर्वांनी मिळून केल्यानं माजी विद्यार्थी मेळावा यशस्वीपणे संपन्न झाला। सन 1989ला 10वी शिकणारे विद्यार्थी, कोरडवाहू शेतीत राबणारे आईवडील, खडतर आयुष्य जगणारा समाज, कठीण परिस्थितीत यशस्वी होण्यासाठी लढत देणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी आज उच्च पदस्थ अधिकारी, शिक्षक, वकील, उद्योजक, प्रगतिशील शेतकरी झालेत याचा आनंद एकमेकांना भेटून साजरा करण्यात आला। 36 वर्षांनंतर भेटल्यामुळं अलौकिक आनंद ओसंडून वाहत होता। जुन्या आठवणींना उजाळा मिळून पुन्हा नव्याने जगण्याची, लढण्याची प्रेरणा मिळाली, असं मनोगत सौ कांता जोशी पाठक, सौ प्रतिभा घोरपडे, सौ शोभा थोरात ताजनी, सौ निर्मला काकड आदींनी व्यक्त केलं। याशिवाय अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या। त्यावेळी काहींना आनंदाश्रू आवरता आले नाहीत। माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप अडसूळ।